ह्या प्रशासनाचं दुर्दैव आहे। कारण संविधानात्मक पद नसताना सोमयासारखा एखादा दलाल येतो आणि महापालिकेची बैठक घेतो, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। वैधानिक पद नसताना किरीट सोमय्या यांच्या महापालिकेतील बैठकीस विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे। त्या दलाल नेत्याचा वावर झालेले कार्यालय काँग्रेसच्या वतीने कृष्णेच्या पाण्याने धुवून काढणार असल्याचं त्यांनी सांगितले। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत जन्ममृत्यू दाखल्यांच्या संदर्भात झालेल्या बैठकीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे। कोणतेही संविधानिक पद नसताना किरीट सोमय्या यांनी महापालिकेत बैठक घेतल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला। महापालिकेच्या प्रशासनाशी सोमय्या यांचा काहीही संबंध नसताना त्यांनी बैठक घेणे अयोग्य आहे। तसेच प्रशासनानेही या बैठकीला हजर राहणे हे सत्ताधाऱ्यांचे आणि समस्त सांगलीकरांचे अपयश आहे। याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी। सोमय्यांच्या मते अनेक प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असून त्याबाबत संपूर्ण यंत्रणेवर बोगस दाखल्यांचे आरोप करणे योग्य नाही। वादग्रस्त व्यक्ती असणाऱ्या सोमय्या यांचा ज्या कार्यालयात वावर झाला, ज्या खुर्चीवर बसले ते कृष्णेच्या पाण्याने धुवून काढावे लागणार आहे। काँग्रेसच्या सभागृह धुवून स्वच्छ करू असा इशारा चव्हाण यांनी दिलाय। सांगली मिरज महापालिकेमध्ये गेली दोन महिन्यापासून जन्माचे दाखले, मृत्यूचे दाखले, हे कोणत्याही प्रकारचे दाखले मिळत नाहीत। आणि त्यानंतर सोमय्यासारखा मुंबईतून एखादा दलाल येतो आणि जन्म मृत्यू विभागाची मीटिंग घेतो। ह्या मीटिंगला आमचे प्रशासक, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील व संबंधित विभागाचे प्रमुख असतील व सत्ताधारी सर्व पदाधिकारी त्या मीटिंगला उपस्थित राहतात आणि त्यांना पाहिजे ती माहिती ती मीटिंग घेऊन देतात। हे कुठल्याही कायद्यात बसत नाही। अशा दलालांना माहिती द्यायची असेल तर त्यांना माहिती देऊन त्यांचा विषय संपवायला पाहिजे होता। पण एखादी मीटिंग घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून ते मागतात तशी माहिती देणं हे सगळ्यात मोठं या सत्ताधाऱ्यांचं दुर्दैव आहे, या प्रशासनाचं दुर्दैव आहे। कारण संविधानात्मक पद नसताना सोमयासारखा एखादा दलाल येतो आणि महापालिकेची बैठक घेतो, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे। त्यामुळं ह्या अशा प्रकारामुळं आम्ही महापालिकेच्या वतीनं, सर्व काँग्रेसच्या नगरसेवकाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी सोमय्यांनी मीटिंग घेतली, ज्या ज्या खुर्चीवर ते बसलेत त्या खुर्चीला आम्ही कृष्णेच्या पाण्यानं धुवून काढणार आहे।